घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत अनुदानाचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला। मंगळवेढा तालुक्यातील 300हून अधिक घरकुल लाभार्थ्यांचं थकीत अनुदान वितरित करणार का असा सवाल आमदार समाधान आवताडेंनी केला। त्यावर जयकुमार गोरेंनी उत्तर दिलंय, नवीन खातं उघडत नाही तोपर्यंत पेमेंट करणं कठीण होतं। 224 लाभार्थ्यांचं पेमेंट शिल्लक आहे, पुढील 3 दिवसात डीबीटी मार्फत हे पेमेंट केलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। अनेक बेघर लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही, कुणाचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात त्या ठिकाणी बक्षीसपत्रासाठी पडलेत, तर कुणी गायरान जागेच्या प्रतीक्षेत आहेत। तर अध्यक्ष महोदय, प्रांत कार्यालयामध्ये हे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत हे 15 दिवसाची विशेष मोहीम मंत्री महोदय या ठिकाणी राबवणार आहेत का? आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, घरकुल लाभार्थ्यासाठी मनरेगातून देखील विशेष अनुदानाची तरतूद सरकारने केली आहे। घरकुलाला जोड म्हणून मनरेगाचे पैसे मिळणे गरजेचं आहे, पण गेल्या वर्षभरातून कधी बीडीओचा बहिष्कार तरी कर्मचाऱ्याचा संप यात लाभार्थी भरडत जातोय। गटविकास अधिकाऱ्यांचे बहिष्कार आणि कर्मचाऱ्याच्या आंदोलनामुळे ज्या लाभार्थ्यांचे मनरेगाचे हप्ते अडकले आहेत ते व्याजासह देण्याबाबत सरकार विचार करत आहे का? भूमिहीनांच्या बाबतीतलाही प्रश्न आपण विचारला होता की भूमिहीन लाभार्थ्यांना च्या संदर्भात आपण काय निर्णय घेणार। शासन पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतनं प्रत्येक भूमिहीन लाभार्थ्याला 1 लाख रुपयाची मदत करतं जमीन खरेदी करायला, जी 50,000ची होती ती आता 1 लाख रुपयाची केली। आणि त्या अनुषंगानं गायरान जमीन असेल, शासनाची जमीन असेल, ही जमीन मोफत उपलब्ध करून शासन देत असतं आणि मोठ्या प्रमाणावर जमिनी आत्तापर्यंत उपलब्ध पण करून दिलेल्या आहेत। आणि ज्या भूमिहीनांना जमीन नाही अशा प्रत्येक भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे, त्याचं घरकुल उभं राहिलं पाहिजे, याच्यासाठी शासन प्रयत्न करतं आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याकडं अडचण असेल तिथं आपण स्पेसिफिक सांगितलं तर त्या सगळ्या लाभार्थ्यांना आपण जमीन उपलब्ध करून देऊ किंवा त्यासाठी पैसे उपलब्ध करून देऊ। आणि मनरेगाच्या हप्त्यासंदर्भातला विषय आपण सांगितला, तोही विषय आपण तपासून पाहू आणि त्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे मिळण्याची व्यवस्था आपण करू। अनेक घरकुलधारकांनी घरं बांधलेली आहेत, पण त्या असणाऱ्या पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे त्यांच्यासमोर अनेक असणारे आर्थिक अडचणी आहेत। आपल्या असणारी अनेक घरकुलं आपल्या सहकार्याने अशी बांधलेली आहेत की ती जी गायरांमध्ये आहेत। एक आपल्याला महाराष्ट्रभर एक महिन्याचा ड्राईव्ह काढता येईल का की ज्यामध्ये प्रांत आपल्या असणारे तहसीलदार आणि बीडीओ यांच्यामार्फत हे सगळे घरकुलधारक जे असतील त्यांचं नियमानुकरण करून आपण त्यांना त्यांच्या असणाऱ्या घराचे पट्टे देऊ शकाल का? हे माझे 3 पॉइंटेड प्रश्न आहेत। त्यातला महत्त्वाचा, शिराळ्याच्या असणाऱ्या अतिरिक्त रमाई घरकुलधारकांचा निधी आपण कधी वितरित करणार, हा मात्र आज आपण त्या संदर्भातली स्पष्ट ग्वाही द्यावी। 60,000 रुपयाचं सौर पॅनलचं काम केलं तर त्याला मोफत वीज कायमस्वरूपी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था होती। त्याच्या अनुदानामध्ये कुठली अडचण नाही, त्याच्यासाठी आपण लागेल तेव्हा निधी उपलब्ध करून देत असतो। त्याच्या पुढे आपण सांगितलं गायरानामधील घरकुलं आहेत आणि जी घरकुलं शासनाच्या जागेमध्ये आहेत, गायरानामध्ये आहेत, त्या सगळे घरकुलं नियमानुकूल करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या सगळ्या लाभार्थ्यांची घरकुलं नियमानुकूल होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।